गाईज, आज मी तुम्हाला एक नवीन घटक शिकवणार आहे. त्या घटकाचे नाव आहे सांकेतिक भाषा व सांकेतिक भाषेचा प्रश्न आहे. आज आपण सांकेतिक भाषेचा वरील जी आपल्याला ती अंक शरदाक्षरे व दिलेले आहेत ती वाचून घेऊ आणि नंतर प्रश्न सोडू. एका सांकेतिक भाषेत अक्षराऐवजी वापरले आहेत त्या लिपीत शरद बरोबर 174, कमल बरोबर 326 व दमन बरोबर 325 असे लिहितात तर खालील प्रश्नाचे उत्तर काय येईल? वरील प्रश्न, वरील लिपीत मदनशर हा शब्द कसा लिहाल? मदनशर. आता म बरोबर काय? म बरोबर 2, द बरोबर काय? द बरोबर 4 आणि न बरोबर 5 व श बरोबर 1 आणि र बरोबर 7 असं लिहितात आपला मदनशर हा शब्द. तुम्हाला कसा वाटला आमचा व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर VNK स्टडी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.